म्हण ना आपल्या गावचं काहीतरी. अय संदीप तर म्हणलं म्हण ना आपल्या गावचं काहीतरी आलंय. भलं मोठं पाणी आलंय पोरा. नाही नाही आम्ही काय बोलत आहोत. हा दीपक सरपंच या पुढे. काय परिस्थिती वाटते पावसाची पाठीमागून पुन्हा आभाळ भरले. पावसाबद्दल काय म्हणायचं अतिवृष्टी म्हणायचं ढगफुटी म्हणायचं की पावसाने थांबवा आता कुठेतरी काय वाटतं तुम्हाला? अतिवृष्टीच म्हणावं लागेल सगळीकडे रात्रभर पाऊस चालू आहे जोरदार. मला वाटतं रात्री 2-2:30 ना 2 वाजून 20 मिनिटाला जो पाऊस चालू झाला तर प्रभू वडगावच्या सर्वच आसपासच्या ज्या परिसरात आहे अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पहिलाच पाऊस मानता येईल पाऊस आणि घरातील सर्वजण रात्रीपासून जागे आहेत कारण ढगांचा कडकडाट आणि विजेची चमक या ठिकाणी भूतन भविष्य अशा पद्धतीची बरोबर पाहायला मिळाली आणि त्या मानानं नदीला पाणी थोडं कमीच दाखवत आहे कारण पावसाची तीव्रता खूप होती. तसं पाहिलं तर आपल्या गावाला 3-4 वर्षात मोठा पूर्ण आला. पूर्ण भीतीचं वातावरण तयार झालं होतं रात्रभर लोकांना डोळ्याला डोळा लागला. हे जे नदीला चिटकून उभा आहेत तुम्हाला रात्रभर कसं वाटलं? तुम्हाला काय वाटलं बरं रात्रभर नदीच्या कडेला तुमचं घर आहे तुम्हाला काय म्हणजे परिस्थिती कशी वाटत होती तुम्हाला रात्रभर पहाटे काय वाटलं तुम्हाला 2:30 हा मला काम आहे पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटलं? भीती तयार झाली होती. ओ भावी सरपंच तुम्हाला गावच्या सरपंच 2 मिनिटं बोलून जा. हा परिस्थितीचा आढावा घेऊन जा तुम्ही. बबलू तुम्ही गाव नदीच्या कडेला राहिलाय तुम्ही डबल ताळी बांधल्यामुळे तुम्हाला आता थोडं सुरक्षित वाटत आहे का? कसली प्रकारची भीती राहिलेली नाही. हा आमच्या घरी पाणी आहे त्या गावात पाणी असेल म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला की तुम्ही सुरक्षित तरी हल्लात भाऊ आता. हा हा ठीक आहे विचार केला हा तर कपडा भागात पावसाचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या नदीला नदीला पाण्याचं प्रमाण कमी आहे. अच्छा अच्छा हा. तरी सर्व गावकरी मंडळी आलेली आहेत. बुंदे मेजर इकडे आता काय मेजर 2 शब्द बोला पावसाबद्दल. कसा पाऊस झाला काय? भरपूर झालाय. भरपूर हा. झाला. चिंता नाही पाऊस म्हणजे ढगफुटी पाऊस झालाय. काही काही ठिकाणी याला ढगफुटी नाही म्हणता येणार मेजर आपल्याला आताच. मुसळधार. मोरला पाणी चालून तिकडे पाणी. हा रोडला पाणी आता ते आपले रोडच याच्या खदानीत आहेत त्याच्यामुळे रोडला पाणी होणारच आहे. रोड आहे की नाही? परिस्थिती बिकट ना. शेतीचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पावसाचा जरा वातावरण तयार झालेलं दिसतं आपल्याला पाठीमागे ढग दिसतात आहे ना. तुम्हाला वाटतं का शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय? आमचे सहकारी मारुती भाऊ बटुळे कामावर जाताना रेनकोट घालून चाललेले पाऊस उघडला असताना रेनकोट घालायची काय गरज वाटते तुम्हाला? सुरक्षित आहे. म्हणजे पुढची तरतूद तुम्ही अगोदरच करताय का? नको पावसात भिजायला सगळी वेग वागावं लागेल. बॅग सेपरेट अच्छा तर घालूनच जायचं. बहुत म्हणून पाऊस भाऊ आपल्या गावचे रील स्टार काय वाटतं तुम्हाला भाऊ पावसाबद्दल? चांगलं वाटतंय. मग कसं आनंद तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला? चांगला केलाय. गार वाटतं की नाही? हा निवांत झोपले होते का रात्री? निवांत नाही. हा लय गलजत होतो. झोप आली काय नारायण तुम्हाला काय वाटतं सर पावसाबद्दल? प्रभू स्वामी टीव्हीचे 2 शब्द होते ना होय बोला बोला बोला. चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला. शेतकरी सुकावलाय दुखावलाय ओला दुष्काळाची परिस्थिती असं काही वाटतंय का? महाराष्ट्रामधला सगळा शेतकरी सध्या दुःखीचे. दुःखीचे बरोबर आहे. आलेलं जे पीक आहे ते पीक संपूर्ण त्याचं वाटोळ झालंय. थोड्या पौधा बरोबर आहे, बरोबर. ते पण कामातून गेले. बरोबर आहे बरोबर आहे. उघडलं तर काही जे राहिलं साधलं त्याचा फायदा होऊ शकतोय. आणि शासनाने मग मदतीचं काही तुम्हाला? आता शासनाने काय बघ कसं असं आहे, ज्या लोकांनी विमा भरलाय ते विमा मिळू शकतो 2-5 रुपये का बरोबर, असेल ते मदत बरोबर. देऊ शकतो. बरोबर म्हणजे सर्वसामान्य माणसं आहेत काही मागच्या वर्षी काही लोकांना 1 रुपयामध्ये विमा होता तरी पण काही मिळाला नाही. बरोबर आहे. काही ना, हा. आणि ह्यावेळेस तर पैशामुळे काही लोकांनी भरलेला नाही हा परिस्थिती नव्हती पैशाची लोकांना पैसे मिळवायचे म्हणलं कुठेतरी 2-5 रुपये वजाने गेलं खर्च तर करायला तर नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काही लोकांनी विमा सुद्धा भरला नव्हता. मग आता सरसकट जर सरकारने अनुदान दिलं तर निश्चित मग लोकांचा फायदा होऊ शकतो नाही तर काही खरं नाही. हा ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हे आमच्या गावचे युट्यूबर आलेत काय नाव शेतकरी मित्र आमचे मित्र आलेले आहेत, शेतकरी मित्र. पावसामध्ये आमच्या गावची नदी भरलेली आहे आता आणि पहिल्यापासून एवढं पाणी आमच्या गावाच्या नदीतून चाललेलं आहे. ह्या वर्षी ना मनोगत आता थोडंसं सरपंच आहेत अंकुभाऊ आहेत